काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं 25 जूनला पारित केलेल्या आदेशामुळे मोठ्या प्रमाणात वीज बिलामध्ये वाढ होणार असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनता, उद्योग, हॉटेल व्यवसाय, रुग्णालय, छोटे मोठे मॉल्स आणि इतर व्यवसायांवर होणार आहे. यामुळे बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. या आदेशाविरोधात ऑल इंडिया रिन्युएबल एजन्सी असोसिएशननं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर या पार्श्वभूमीवर आयोगानं पारित केलेला हा आदेश तात्काळ मागे घ्यावा. या मागणीसाठी उद्या मंगळवारी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मूक मोर्चाद्वारे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती इकाईम प्रदेशाध्यक्ष उमेश रेखे आणि ऑल इंडिया रिन्युएबल एजन्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. आजची प्रेस नोट किंवा प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की 25 जून रोजी वीज नियामक आयोगाने जे काही आदेश पारित केला, ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज बिलामध्ये वाढ होणार आहे, ज्याचा दूरगामी परिणाम सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत जाणार आहे. आणि या माध्यमातून एक सांगू शकतो की याचा जो उद्योगांवरती जो परिणाम होणार आहे, याचा बेरोजगारी तसेच सामान्य इतरचे काही आपले काम आहेत किंवा आमच्या सोलर असोसिएशनच्या माध्यमातून जे कोणी कर्मचारी काम करत आहेत तर त्यांच्यावरती डायरेक्ट याचा परिणाम होणार आहे. ग्राहकांवरती तर याचा परिणाम होतो. त्याच व्यतिरिक्त हॉटेल व्यावसायिक असतील, हॉस्पिटल्स असतील, मोठमोठे मॉल्स असतील किंवा छोटे उद्योजक असतील, या सगळ्यांवरती याचा विपरीत परिणाम होणार आहे. आम्ही या असोसिएशनच्या माध्यमातून सगळ्यांना किंवा सरकारला निवेदन सादर करतो आहोत की ही दरवाढ जी आहे ही अवाजवी आहे आणि ही लवकरात लवकर तुम्ही कमी करावी, जेणेकरून सर्वसामान्यांना व्यवस्थितपणे विजेचा वापर किंवा वीज जे आहे पुरवठा जो आहे तो व्यवस्थित होईल आणि त्याचे योग्य प्रमाणात बिल आकारले जाईल. याच संदर्भात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन सर्व व्यावसायिक आणि त्याचप्रमाणे सर्व असोसिएशनचे जे काही मेंबर्स आहोत हे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत. त्याच व्यतिरिक्त स्थानिक प्रतिनिधी आपले जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये जाऊन त्यांना भेटणार आहोत. त्यांच्यासमोर हे आम्ही प्रश्न मांडणार. महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजे MERC यांनी दिनांक 25 जून 2025 रोजी जे आपले जे MSDCL चे किंवा रेट्स मध्ये जे काही हे पुनर्वलोकन म्हणजे चेंजेस करायला पाहिजे त्याबाबत एक त्यांनी सर्क्युलर काढलेला आहे. त्याच्या संदर्भातला याच्यामुळे काय होणार आहे, त्याचे जे दूरगामी परिणाम काय होणार आहेत की त्याच्यामुळे जवळपास आपल्या कमर्शियल ग्राहक असू द्या किंवा इंडस्ट्रीयल ग्राहक असू द्या त्यांच्या दरामध्ये जवळपास 15 ते 23% असं ओव्हरऑल रेट्समध्ये वाढ होणार आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण उद्योगधंद्याला किंवा कमर्शियल जे काही आपले जे काही डेव्हलपमेंट आहे त्या सगळ्याला आता यामुळे खीळ बसणार आहे. ह्या रेट वाढल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात चालू असलेले उद्योगधंदे ऑलरेडी इतर राज्यांचा जर विचार केला तर ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 रुपये दर रेट हा ऑलरेडी जास्ती आहे. आणि यानंतर जो रेट 15 ते 23% पर्यंत जर वाढला तर आपल्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे पूर्णपणे ठप्प होतील किंवा महाराष्ट्रामधून पूर्णपणे ते दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट होतील. कारण की दुसऱ्या राज्यांचा जर आपण विचार केला तर दुसऱ्या राज्यांच्या दरामध्ये महाराष्ट्रापेक्षा जवळपास 3 ते 4 रुपये रेट कमी आहे. हा जर फरक झाला तर नुसत्या इंडस्ट्रीवर त्याचा परिणाम होणार नाही, तर पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रातील जनमानस प्रत्येक सामान्य माणसावर सुद्धा त्याचा नक्कीच परिणाम त्यामुळे होणार आहे. त्यामुळे आमच्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आम्ही या झालेल्या निर्णयाचा निषेध करतो आणि या संदर्भात आम्ही उद्या कलेक्टर अहिल्यानगर यांना एक
निवेदन देणार आहोत आणि एक छोटस त्या ठिकाणी आम्ही एक मूक मोर्चाने जाऊन त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. या दरवाढीमुळे उद्योगांना मोठा फटका बसणार असून अनेक व्यवसायांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शासनानं या गंभीर समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन वीज नियामक आयोगाला हा आदेश मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर या पत्रकार परिषदेमध्ये ओंकार काळे, भूषण बंग, दिलीप वडे, दिगंबर हरिश्चंद्रे यांसह असोसिएशनचे पदाधिकारी हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.